नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पहिले प्राधान्य या योजनांसाठी आता राज्य सरकारने अखेर मंजुरीही दिलेली आहे. मित्रांनो 2025-26साठी पुढील 5 वर्षासाठी राज्याने या योजना राबवण्यासाठी मंजुरी ही अखेर देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही योजना आहेत त्याच्यामध्ये बघा, एकात्मिक फलोत्पादन, भाऊसाहेब पुढकर फळबाग योजना, अशा विविध योजनांसाठी आता अखेर अर्ज हे सुरू करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या भाऊसाहेब पुढकर फळबाग लागवड योजनासाठी अर्ज करण्यासाठी विचारणाही केली जात होती. योजनेचे अखेर अर्ज हे करता येत नव्हते आणि अखेर आता लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या फळबाग लागवडीसाठी जवळजवळ 19 प्रकारांमध्ये याच्या अंतर्गत फळबागाची लागवड करता येते आणि अशा फळबाग लागवडीसाठी अर्ज करता येणार आहेत. याचबरोबर एकात्मिक याच्या अंतर्गत विविध घटकांमध्ये या योजना राबवल्या जातात आणि इतर घटक अशा 2 प्रकारांमध्ये या अंतर्गत बाबी राबवल्या जातात. याच्यामध्ये औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती असतील, याच्यामध्ये थोडी फळबाग असतील, अशा वेगवेगळ्या बाबींसाठी अर्ज करता येतात. कांदा चाळ असेल किंवा इतर प्रकल्प आधारित घटक जे आहेत याच्या अंतर्गत राबवले जातात. मिनी डाळ मिनी राबवली जाते आणि यांच्या अंतर्गत तेल घाण्याचे अर्ज राबवले जातात आणि अशा सर्व बाबी लक्षात घेऊन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत. आणि जिल्हा माहिती कार्यालया माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये तेल घाण्यासाठी अर्ज सुरू झाले त्या ठिकाणी अर्ज करावेत म्हणून आव्हान हे केले होते आणि अखेर आता पोर्टलवरती हे अर्ज भरता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या बाबींसाठी अर्जसुद्धा हा करता येणार. कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पार्टसाठी सुद्धा अर्ज हे करता येणार आता सुरळीत चालू झालेले आहेत. मित्रांनो याच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक सेपरेट योजना राबवायला मंजुरी ही दिलेली आहे. ती म्हणजे ऊसाचे हार्वेस्टर. या हार्वेस्टरसाठी सुद्धा शेतकरी बांधव हे अर्ज हे करू शकता. तर मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही तुमचा अर्ज हा लवकरात लवकर करून घ्यायचा आहे, कारण की या योजना ज्या आहेत त्या पहिले प्राधान्य. तर तुम्हाला जर विविध योजनांसाठी अर्ज करायचा असेल, तर घटकांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवू. आणि मित्रांनो कांदा तळ अनुदान योजनेसाठी सुद्धा अर्ज हे चालू झालेले, तर DBTवरती जाऊन तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचे मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.